जाने वाले ओ जाने वाले किया तुझे गम में किया तुझे गम में उड़ा के कमाने जाने वाले ओ जाने वाले जाने वाले ओ जाने वाले ओ जाने वाले ओ जाने वाले अशाप्रमाणे भगवंत तारत यमुनेच्या काठावरती आला. अक्रूरजी महाराजांनी आंघोळ केली यमुनेमध्ये. त्यावेळेस भगवंताने फिटला संदेह निवाले तुझेपणा. जो संदेह अक्रूरजीच्या मनामध्ये होता की कंस कृष्णाला आणि बलरामजी महाराजांना मारते की काय, हा संदेह अक्रूरजी महाराजांच्या मनामध्ये होता. तो संदेह अक्रूरजी महाराजांचा भगवंताने दूर केला आणि अक्रूरजी महाराज भगवंताला घेऊन मथुरेमध्ये गेले. मथुरेमध्ये गेल्यानंतर एक असा मंडप घातलेला होता, त्यामध्ये भगवंत थांबलेत आणि काही नंदबाबा आहे, काही गोपाळ आहे, ते सुद्धा आलेले होते त्या ठिकाणी. आणि अक्रूरजी महाराज भगवंत कंसाकडे सांगण्याकरिता गेलेत, महाराज कृष्ण आणि बलरामजी महाराज आलेले आहे. कृष्णाला आणि बलरामजी महाराजांना मी आणलेलं आहे सांगितलं महाराज. आणि नंदबाबांना भगवंत सांगू लागले, बाबा मी मथुरा नगरी पाहण्याकरिता जाऊ काय. त्यावेळेस नंदबाबांनी सांगितले, कृष्णा अरे ही जिल्ह्याचं ठिकाण आहे, हे शहर आहे, आपलं गोकुळ नाही बेटा, बराबर बघायचं. भगवंत आणि सर्व गोपाळ मथुरा नगरी बघण्याकरिता गेलेत. जात असताना एक कुब्जा दासी होती, कंसाची दासी होती कुब्जा. तिच्या हातामध्ये अंगराग होता आणि कंसाला लावण्याकरिता ती जात होती. त्यावेळेस भगवंताने आवाज दिला, सुंदरी ए सुंदरी, अंगराग मला लावून देते काय ग. कुब्जेने मागे बघितलं, मला तर आजपर्यंत सुंदरी म्हणणारे या मथुरेमध्ये जन्माला आलेले नाही आहे. मला तर कुब्जा, कारण ती 3 ठिकाणी वाकडी होती कुब्जा. कुब्जा म्हणायचे मला तर बुडगी म्हणायचे, पण हा कोण आहे, मला सुंदरी म्हणत आहे. ज्यावेळेस भगवंताकडे बघितलं महाराज, तिला एकदम आनंद झाला, ही तर भगवंत आहे, गोपाल कृष्ण आहे. आणि ती भगवंताजवळ आली, देवा कृष्णा मी स्वतःच्या हाताने तुम्हाला अंगराग लावून देते. भगवंताने पूर्ण शरीराला महाराज अंगराग लावला. अंगराग का लावला भगवंताने पूर्ण शरीराला, कारण भगवंत गोपिकाच्या विराहामध्ये, यशोदा मातेच्या विराहामध्ये, मा राधेच्या विराहामध्ये त्यांचं शरीर संतप्त झालेलं होतं, तापलेलं होतं भगवंताचं शरीर त्यांच्या विराहामध्ये. म्हणून भगवंताने शीतलता प्राप्त व्हावी या शरीराला, म्हणून पूर्ण शरीराला अंगराग लावून घेतलं, चंदन लावून घेतलं आणि कुब्जेला सुंदरता प्राप्त करून दिली महाराज. ती कुब्जा 3 ठिकाणी वाकडी होती, तिला सरळ केलं आणि सुंदरता प्राप्त केली. भगवंत त्या ठिकाणून निघालेत. गोपाळ आहे, बलरामजी महाराज आहे. सुंदर एक समोर गेल्यानंतर एक परीट मामा कंसाचे कपडे घेऊन कंस दरबारामध्ये जात होता. भगवंताने आवाज दिला, मामा आम्हाला कपडे द्याल का. त्या मामाने काय केलं, भगवंताकडे वाकडे नजरेने बघितलं. महाराज तुमच्या बापाने बघितले होते काय कपडे, हे तर कंस महाराजांचे कपडे आहे. बलरामजी महाराजांनी सांगितलं, कृष्णा याने तर आपला बाप काढला रे, याचा बाप दाखवून दे म्हणे. भगवंताने काय केलं, एक मुष्टिका प्रहार त्याच्या छातीवरती केला, तद्दाम परम मम. त्याचा मृत्यू झाला परीट मामाचा. कारण हा परीट कोण होता मागच्या जन्मामध्ये, त्रेतायुगामध्ये आई सीतेला कलंक लावणारा होता. त्याच्या पत्नीचा आणि त्या परीट मामाचं भांडण झालं. तो बोलू लागला, मी काही राम नाही,
रावणाच्या घरी सीताई काही दिवसापर्यंत थांबली तरी मी घरात